नमस्कार सगळ्याला. बऱ्याच लोकांना एक घाण सवय असती दुसऱ्याला कमी लेखायची. का? कोण कोणापेक्षा कमी नसतं एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का, त्या लोकांचे तोंड बंद करायसाठी त्यांच्यापेक्षा वरचढ होऊन दाखवायचं. काही लोकांना जर वाटत असेल याकडे लय पैसा नाही, काय नाही, भिकारी येईल, त्यापेक्षा जास्त पैसा कमवून दाखवायचा. ऑटोमॅटिक तोंड बंद होते ती. मग कुठल्याही बाबतीत असू द्या, कुठलं काम असू द्या, काय असू द्या, कमी लेखायची सवय. नाही नाही मी लय भारी, नाही नाही मी लय भारी. आता काय जिमच्या बाबतीत म्हणा, काय म्हणा, काय लोकांना वाटते हे ह्याची काय बॉडी होती वय दावा, ह्याला काय सिक्स पॅक पडत असते वय दावा, हे ह्याच्यात काय होत असते वय दावा. त्यावेळेस तर मुद्दाम करून दाखवायचं. ज्या वेळेस आपलं ध्येय आपल्या हातात येत नाही ना, तोपर्यंत ध्येय पडायचं नाही. मरेपर्यंत मरुस्तोवर त्याच्या मागं लागायचं. हा, बोलून चक्करून पडला पाहिजे. एकदा सिक्स पॅक पडलं ना, त्याच्या तोंडात चमाटा मारल्यासारखं होतंय. ऑटोमॅटिक ते तोंड बंद होते ती. त्या आपल्या पैसे म्हणलेला नसतो, ह्याच्या त्याच्या पैसे म्हणलेला असतो. हे ह्याच्यानं काय होत असते वे दावा, हे ह्याच्यानं काय बॉडी होत असते वे दावा. मग त्यावेळेस करून दाखवलं ना, ते स्वतः काय लाजला पाहिजे. नाही का आपण ह्याला नावं ठेवली होती, ह्यानं करून दाखवलं बरं का. म्हणजे कुठल्या पण बाबतीत असू द्या, कामाच्या बाबतीत असं. आता आम्ही व्हिडिओ करता, आम्हाला तशी म्हणते हे त्याला काय येते वे दावा. मुद्दाम व्हिडिओ करायचं, मुद्दाम रोज एक तर टाकायचं, मग तर तासाला 2 तासाला टाकायचा. ऑटोमॅटिक बसला पाहिजे. असते काय काय लोकांना मागं बोलायची सवय, स्वतःला शहाणं समजायची सवय. आपण आळीमिळी गपचिळी करायची. होय बाबा तुला शहाणं आहे म्हणायचं, आणि आपलं ध्येय त्याला करून दाखवायचं. ते ऑटोमॅटिक ग बसते. त्यापेक्षा बोलून दाखवायचं नाही, तू असं मला म्हणला आणि तसं म्हणला आणि मी आता करून दाखवतो. बोलून दाखवायचं नाही, करून दाखवायचं.